तुम्हाला माहिती आहे का, आज लाखो विद्यार्थी दररोज 10-10 तास अभ्यास करतात, पण त्यातले यश फक्त काही जणांनाच मिळतं. प्रश्न असा आहे की त्या काही जणांमध्ये तू असशील की क्राऊडमध्ये हरवून जाशील. नमस्कार मित्रांनो, गीता फॉर सक्सेस या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा 5 हॅबिट्स पाहणार आहोत जे की तुमचं गोल, तुमचं ध्येय, तुमचं यश पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कळेल की इतक्या मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये स्वतःला मोटिवेट आणि कन्सिस्टंट कसं ठेवायचं. आणि हे समजलं की सक्सेस तुमच्यापासून दूर नाही. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. हे पहा, यश मिळवण्यासाठी पहिली गोष्ट आहे स्वतःवर विश्वास ठेवणे. दुसरे किती स्मार्ट आहेत, किती फास्ट आहेत ते सोडून द्या. दुसऱ्याची बरोबरी करण्यामध्ये जर वेळ घालवला तर आपलं टॅलेंट आपणच विसरून जातो. त्यामुळे स्वतःशी कन्सिस्टंट राहा. रोज स्वतःमध्ये थोडे थोडे बदल करा, कारण लहान लहान पाऊल हेच मोठ्या यशाचं रहस्य असतं. नंबर 2, लर्न फ्रॉम फेलियर्स. अपयश आलं की बरेच जण हार मानतात, पण यशस्वी लोक मात्र अपयशातून धडा घेतात. फेलियर म्हणजे शेवट नसतो, तो एक संकेत आहे की काहीतरी बदल करण्याची गरज आहे. जर प्रत्येक चूक शिकण्याची संधी बनवली तर फेलियर तुला नेहमी पुढे ढकलेल. नंबर 3, फोकस ऑन प्रोसेस नॉट ओनली रिझल्ट्स. आपण बहुतेक वेळा फक्त रिझल्टवरच लक्ष देतो. पास व्हायचंय, जॉब मिळवायचा आहे, पैसा कमवायचा आहे, पण सक्सेस मिळतं त्यांनाच जे रोज प्रोसेसला सिरियसली घेतात. नोट्स लिहिणं, डेली अभ्यास करणं, कौशल्य शिकणं हेच प्रोसेस आहे. जर प्रोसेसवर प्रेम केलंस तर रिझल्ट तुला शोधत येईल. नंबर 4, यशाजवळ जायचं असेल, क्लॅरिटी ऑफ विजन. बहुतेक यंगस्टरकडे खूप एनर्जी आहे, खूप टॅलेंट आहे, पण डायरेक्शन नाही. तुला आयुष्यात नेमकं काय हवं आहे हे क्रिस्टल क्लिअर असलं पाहिजे, कारण विजन नसेल तर मेहनत वाया जाते, पण विजन असेल तर प्रत्येक पाऊल गोलकडे नेते. नंबर 5, टेक ॲक्शन विदाउट वेटिंग फॉर परफेक्ट टाइम. तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता ते तुमचे विचार तुमचे आयुष्य घडवतात. जर निगेटिव्ह लोकांमध्ये बसलात तर ते तुमची एनर्जी खातील, पण जर पॉझिटिव्ह हार्डवर्किंग विजन असलेल्या लोकांमध्ये राहिलात तर त्यांची एनर्जी तुम्हाला इन्स्पिरेशन देईल. बऱ्याच वेळा आपण वाट बघत असतो, आता वेळ नाही, उद्या सुरू करू, पण ट्रूथ हा आहे की परफेक्ट टाइम कधीच येत नाही. सक्सेस मिळवणारे लोक परफेक्ट वेळेची वाट बघतच नाहीत, ते ॲक्शन घेऊन परफेक्ट वेळ निर्माण करतात. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर निगेटिव्ह लोक असतील तर त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण परफेक्ट टाइम हा आपल्याकडे कधीच नसतो. पण ज्या टाइम मध्ये आपण काम करतो तो टाइम आपण परफेक्ट करू शकतो, जरी तो नसला तरी सुद्धा. कारण यश कधीच एका रात्रीत मिळत नाही. लहान कन्सिस्टंट एफर्टमुळे ते दररोज आपल्या जवळ येतं. फक्त थोडा विश्वास आणखीन ठेवा. लक्षात ठेवा, कट ऑफ, मार्क्स आणि रँक हे तुमची पुढची लाईफ कशी असेल हे कधीच ठरवत नाहीत, कारण ते फक्त मार्क्स आहेत. पण जर तुम्हाला या एवढ्या मोठ्या जगामध्ये जर स्वतःचं नाव करायचं असेल तर डेली डिसिप्लिन, फोकस, प्रिपरेशन हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून रिझल्टवर नाही तर प्रोसेसवर विश्वास ठेवा. सक्सेस मिळणारच. कॉम्पिटिशनला घाबरू नका, कारण ते तुम्हाला थांबवायला नाही तर अजून जास्त स्ट्रॉंग बनवायला आलं आहे. मिलियन्स कॉम्पीट, बट जिंकतो तोच जो थांबत नाही, जो आपल्यामधील काय गुण आहे, आपण काय करू शकतो हे जाणून घेतो ना, तो कधीच हरत नाही. मिलियन्स ट्राय, पण यश मिळतो त्यालाच जो रोज इम्प्रूव्ह होतो. कॉम्पिटिशन मोठं असलं तरी तुमची मेहनत, तुमचं सातत्य आणि तुमचा विश्वास त्याहून मोठा आहे. म्हणून उठा, स्वतःला मोटिवेट करा आणि तुमचं बेस्ट द्या, कारण यशाला स्पर्धेचं नाही फक्त मेहनतीला मानतं. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल मला कॉमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करून फ्रेंड्सला शेअर नक्की करा. धन्यवाद.